लढण्यात शान आहे. आज मी तुमच्यासोबत असे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय. जर तुम्ही शांततेत ऐकले ना, नक्कीच तुम्हाला यातील एकही ओळ तुमच्या मनाला स्पर्श करून गेली तर तुमचं आयुष्य सुद्धा बदलू शकतं. म्हणून शांततेत ऐका. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत राहा. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. अनुभवाने एक गोष्ट शिकवली, कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू. देव बसला आहे वर, तू हिशोब नको करू. अपराधाला क्षमा करणे चांगले, विसरणे तर त्याहूनही उत्तम. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले तरी दुसऱ्याला इजा करू नका. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात. आपण कसे दिसतो ना, यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्व आहे. आयुष्य थोडंच असावं, पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं. आयुष्य फार सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते. आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते. आयुष्याची स्वप्ने पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं. आयुष्याची स्वप्न पाहताना वास्तवाला विसरायचं नसतं. गुलाबाला स्पर्श करताना काट्यांचं भान मात्र ठेवायचं असतं. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काही होऊ शकतो ना याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. काळजी घे हा शब्द काळजातून निघतो, आपल्या परक्यांची जाण करून देतो. कोणीतरी आहे आपल्यासाठी झुरणारं, कोणीतरी आहे आपल्यासाठी रडणारं. या भावनांनी जीव सुखावतो. काळजी घ्या या शब्दातच आपलेपणा दरवळतो. परिस्थिती कितीही टोकाची असू द्यात तरी पण तुम्ही शांतच राहा. शांत राहिल्याने वाट टळतो आणि शांत डोक्याने विचार केल्याने मार्ग सापडतो. हसता हसता सामोरे जा आयुष्याला, तरच घडवू शकाल भविष्याला. कधी निघून जाईल आयुष्य कळणारही नाही. आत्ताचा हसरा क्षण परत मिळणार नाही. कधी कधी आठवणी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणं जास्त अवघड असतं. हरण्याची पर्वा कधीच केली नाही, जिंकण्याचा मोहही केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच, पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की ती कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणून मनसोक्त जगा. एखाद्यावर पटकन विश्वास ठेवू नका, कारण पाण्यात विरघळलेल्या विषाची चव पोटात गेल्यावरच कळते. मन इतके मोठे असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल, आणि मान असा मिळवा की तुम्ही उभे राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. मग लाईक करा, शेअर करा आणि